प्रेम सहित प्रीति हरो विराजिए पवित कुमार विराजिए गुरु महाराज आइए महाराज विराजिए 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 विराजिए पवन कुमार विराजिए पवन कुमार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए
नामाची आचंदे राम नामाची आचंदे यार नाचू प्रेम आनंदे यार नाचू प्रेम आनंदे सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशे दोराची हो उठशे दोराची कटवी झडके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती प्रेमान कामुना पूर्ती रत्न खजित हारा तुझ गवरी कुमारा तुझ गवरी कुमारा चंदनाची उठी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा तो बरा ऋण झुणते ढोकोरे ऋण झुणते ढोकोरे चरणे नागरिया जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना कामना पूर्ती माना कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती पार्वते परा भगवान की सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नागेन्द्र हराय त्रिलोचनाय नित्याङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नराय नमः शिवाय श्री माळसाकांत विजयते खंडोबाराया माझ्या बिरोबाराया Hare
बालाया विरोबालाया खंडोबालाया विरोबालाया हो खंडोबालाया विरोबालाया हो खंडोबालाया विरोबालाया विरोबालाया सदानंदाचा देव विरोबा भगवान की जय. अकारण करुणावरून आले भक्तवांछा कल्पतरू तडिद्वीत पितांबरधारी कुलस्वामिनी खंडेराय मल्हारी मार्तंड चरित्र कथा बिरोबा भगवंताच्या या धर्ममंडपात आपण श्रवण करीत आहोत. समस्त ग्रामस्थ भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळीच्या माध्यमातून कुलस्वामिनी खंडेरायाची पवित्र गाथा जड जीवाचा उद्धार करणारी प्रत्येक जीवाला मोक्षापर्यंत नेणारी प्रत्येकाच्या अंतकरणातल्या इच्छा पूर्ण करणारी प्रत्येकाचा संसार सुजलाम सुफलाम सस्य श्यामलाम अमृतासारखी गोड असणारी ही पवित्र कथा आपण बिरोबा भगवंताच्या या प्रांगणात श्रवण करीत आहोत. या कथेकरता आदरणीय आमचे हरिभक्तपरायण संगीत विशारद निर्गुण महाराज सूर्यवंशी या ठिकाणी आहेत. एकदा सर्वांनी त्यांचं टाळ्यावाजून स्वागत करायचंय. त्याचप्रमाणे गोपाल महाराज आदरणीय आपल्याच गावचे सुपुत्र गोपाल महाराज पळसेकर त्यांचं एकदा सर्वांनी टाळ्यावाजून स्वागत करायचंय. माझ्यावर नितांत प्रेम करणारे परमार्थ स्नेही वेळोवेळी मायेसारखी माझ्यावर कृपा करणारे आदरणीय आपल्या गावचे सुपुत्र भागवताचार्य आदरणीय हरिभक्तपरायण नरहरी महाराज पळसेकर महाराजांचं एकदा सर्वांनी टाळ्यावाजून स्वागत करायचंय. त्याचप्रमाणे सुंदर अशा प्रकारचं महाराज आपण गोड गायन ज्यांच्या मुखातून श्रवण करीत आहोत. माझ्यावर नितांत प्रेम करणारे सुंदर ज्यांचा आवाज आहे आदरणीय हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज आळंदीकर त्यांचे टाळून स्वागत करायचे. त्याचप्रमाणे सुंदर जे तबला वाजवतात आणि मृदंगही वाजवतात सुंदर ज्यांचे अशा प्रकारचे महाराज हातवटी आहे आदरणीय राजेश महाराज भडंगे देवळेकर त्यांचंही टाळ्यावरून स्वागत करायचंय. त्याचप्रमाणे आपल्याच गावचे आदरणीय गणेशराव पाटील मस्के त्यांचंही टाळ्यावरून स्वागत करा. त्याचप्रमाणे आमचे बाबरावजी मस्के यजमान त्यांचंही स्वागत करा. आदरणीय हरिभक्तपरायण अण्णाराव नाईक बाबा त्यांचे टाळ्यावरून स्वागत करा. आदरणीय गणपतराव चिवडकर बाबा यांचे स्वागत करा. आदरणीय हरिभक्तपरायण सतीश महाराज मुळे कारभार पाहणारे आमचे गणेशराव कार्यकारी मंडळी सिस्टीम मंडळ आणि समस्त कार्यकर्ते मंडळी सर्वांचे एकदा स्वागत करूया आणि आपण कथेकडे वळू. द्या गणेश पाटील असं टाका मागून महाराज इथं. गणेश पाटील येते येते ठेवा मागून. गादीवर ठेवा वरी वरी येते समस्त ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांच्या मंडळीतून मागे इथे हा सोहळा संपन्न होतो. आज
आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरता माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे परमश्रेय आदरणीय रवी भाऊ करणकड यांचं या ठिकाणी SRK साऊंड हे यूट्यूब चॅनल या ठिकाणी आज आणलेलं आहे. एकदा आमचे रवी भाऊ आणि त्यांचे सहकारी मित्र या दोघांचं सर्वांनी गटाळ्या वाजून स्वागत करायचं. आता आपल्या बिरोबा भगवंताचं नाव आणि कुलस्वामिनी खंडेरायाची कथा साता समुद्राच्या पलीकडे यूट्यूबच्या माध्यमातून जाणार आहे. असो, भगवंताच्या असीम कृपेने थोडा आवाज वाढव. आपण भगवान कुलस्वामिनी खंडेरायाची पवित्र गाथा श्रवण करीत आहोत. परमार्थ करत असताना परमार्थातलं वर्म माहीत पाहिजे महाराज. वर्माशिवाय परमार्थही करता येत नाही आणि वर्माशिवाय संसार सुद्धा करता येत नाही. साधू संताला याचं वर्म माहीत असतंय. आणि आपण जर जीवन जगत असताना आपलं जर वर्म चुकलं तर पुन्हा 84 लक्ष येवणीमध्ये आपल्याला फिरावं लागतं. चुकली या वर्म शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. साधू संताला वर्म माहीत होतं. एक कलाकार होता. त्या कलाकारानं काय केलं महाराज, खंडोबारायाच्या 3 मूर्ती बनवल्या. तिन्ही मूर्ती सारख्या, तिन्ही मूर्तीचा आकार सारखा, तिन्ही मूर्ती अशा प्रकारच्या चांदीच्या होत्या. तिन्ही मूर्तीचं वजन सारखं, आकार सारखा, चेहरा सुद्धा सारखाच होता. त्या कलाकारानं चौकामध्ये 3 मूर्ती मांडल्या. मूर्ती मांडल्यावर हजारो लोक त्या ठिकाणी जमा झाले. तो कलाकार म्हणतो, बाबा हे 3 मूर्ती अर्धा किलो चांदीच्याच आहेत. तिन्ही मूर्ती खंडोबारायाच्याच आहेत. तिन्ही मूर्ती सारख्याच आहेत. पण या 3 मूर्तीमध्ये फरक आहे. एका मूर्तीची किंमत आहे 10,000, एका मूर्तीची किंमत आहे 50,000 आणि एका मूर्तीची किंमत आहे 1,00,000 रुपये. 3 मूर्ती मांडल्या. ओळखायची कोणती 10,000ची आहे, कोणती 50,000ची आहे, कोणती 1,00,000. बाई तसं बसू नको, त्याच्यात चाळीवर जातं. छान बस. प्रत्येक जण यायचं, मूर्ती बघायचं, असे समोर करायचं, मागून पुढून सगळीकून बघायचं आणि ठेवून द्यायचं. हजारो लोक आले महाराज. कोणालाही त्या मूर्तीचं परीक्षण करता आलं नाही. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणेतो पारखी. एक साधू जात होता त्या रस्त्यानं. साधू विचारलं, का हो एवढी गर्दी कशा करता? पण अहो बाबा, तुम्हाला काय करायचं, तुम्ही महाराजा साधू जाणार असते ना. अरे तसं नाही, पण चाललं का इथं? काही नाही म्हणे महाराज. एका कलाकाराने 3 मूर्ती मांडल्या. तो कलाकार म्हणतो की 3 मूर्ती सारख्याच आहेत, तिन्ही मूर्ती खंडोबाच्याच आहेत, तिन्ही मूर्ती अर्धा किलो चांदीच्याच आहेत. पण त्याचं असं म्हणणं, एक मूर्ती 10,000ची आहे, एक 50,000ची आहे आणि एक मूर्ती 1,00,000ची. कोणती आहे ते ओळखा. साधू साधू असतो महाराज, संत संत असतात. संताला देवाची पारख असते. तो साधू आला. त्यानं येताना काय केले, छोटासा तार आणला, हातभर असा लांब. पहिल्या मूर्तीकडे अशा प्रकारचा गेला महाराज. त्या मूर्तीच्या, पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये असणारी महाराज त्याने काय केला, तो तार टाकला, इकून टाकला, ते इकून निघाला. दुसऱ्या मूर्तीजवळ गेला, कानामध्ये त्यानं तार टाकला, तर तोंडातून बाहेर निघाला. तिसऱ्या मूर्तीच्या जवळ गेला, त्यानं कानात तार टाकला, तर सरळ पोटात गेला. साधू म्हणला, मी सांगतोय, पहिल्या मूर्तीची किंमत 10,000, दुसऱ्या मूर्तीची किंमत 50,000
आणि तिसऱ्या मूर्तीची किंमत 1 लाख. म्हणे कसं ओळखलं? म्हणे पहिली मूर्ती असे इकून ऐकते आणि इकून सोडून देते. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. तसे काही ऐकणारे श्रोते असतात, इकून ऐकायचं आणि इकून सोडून द्यायचं, काही जवळ ठेवायचं नाही. काही ऐकणारे असे असतात महाराज, कानानं ऐकायचं आणि जेवढं ऐकलं तेवढं महाराज तोंडानं सोडून द्यायचं, वकून टाकायचं. हे 50,000चे. आणि काही चाणाक्ष श्रोते आहेत महाराज, विरळे श्रोते, कानानं ऐकतात आणि मरेपर्यंत आपल्या हृदयात साठवतात. त्यांची किंमत असते 1 लाख रुपये. मग आता आपण 10,000ची किंमत आपली आहे का 50,000 आहे का 1 लाख, हे आपण आपली ओळखायची. साधूला वर्म कळाले महाराज, वर्म कळल्याशिवाय संसार होत नाही. परमार्थ एक दृष्टांत सांगतो पुढे चालते. काय झालं? पुण्याला लहानपणी 2 मित्र होते, एकाच वर्गामध्ये शिकले. एक हुशार निघाला आणि एकाची बुद्धी कमी झाली. हुशार निघाल्यामुळे त्याला नोकरी लागली. तो पुण्यासारख्या शहरामध्ये महाराज शिकायला गेला. तिकडे त्याला नोकरी लागली. त्यानंही लग्न केलं, यानंही लग्न केलं. आणि गावाकडच्या मित्राला काय जर शहराच्या मित्राची आठवण आली. म्हणजे बाबा अरे बरेच दिवस झाले तू मुंबईला राहतोस, अरे उन्हाळ्याच्या सुट्टीत ये ना आमच्या गावाकडे, 4 दिवस राही ना, भेट होईल आपली. तो म्हणला मित्रा सुट्टी लागली की काय करतो? म्हणला मी अशा प्रकारचं गावाकडे येतो. उन्हाळ्याचे दिवस आले, त्याला सुट्टी लागली. त्यानं फोन केला, मित्रा मी 4-5 दिवसाकरता माझ्या पत्नीला घेऊन तुझ्या घरी राहायला येतो, भेटायला येतोय. तो म्हणला ये. आला महाराज. आल्यावर स्वागत केलं. लहानपणची बालपणची मित्र महाराज बोलू लागले, गप्पा गोष्टी रंगल्या. 1-2 दिवस अशा प्रकारचे मस्त राहिले महाराज, नाना प्रकारचे पदार्थ. आणि एका दिवशी काय केलं, त्या मित्राच्या आईनं महाराज सुंदर असे पुरणपोळ्या केल्या. पण ही जरा मित्राची पत्नी जरा आगाव होती महाराज, हिला काहीच येत नव्हतं. पण मला सगळंच माहिती आहे असं म्हणायचे. काही काही आगाव असतात बिचारे. आणि मग काय केलं अशा प्रकारचं महाराज, त्या मित्राच्या पत्नीनं सुंदर अशा प्रकारची महाराज काय केली, पुरणाची पोळी मित्राच्या आईनं केली. वडील वारले होते, आई एकटीच घरी होती, पत्नी होती. इतकी सुंदर पुरणाची पोळी केली महाराज, तोंडात टाकलं की पाणीच. त्या हातावरती काय करे असते महाराज, हे का नाही, ज्ञानोबा म्हणतात हो, सुगुरणे आणि जेवणारे, रसज्ञ आणि उदारे. सुगरण स्त्री असते महाराज, मी पाहिली. अकोल्याला माझं BEd कॉलेजला शिकायला होतो, तिथे एक ताई होत्या महाराज, त्यांच्याकडे माझा डब्बा होता. अर्ध्या तासात नरहरी महाराज वरण भात पोळी अर्ध्या तासात बनवून ताटात टाकायचे असतात. काय काय बिचार इतक्यात, ती कला त्यांना जमली, मी पाहिली नाही महाराज अर्ध्या तासात. तशी ती मित्राची आई सुग्रणवती सुंदर पुरणाच्या पोळ्या बनवल्या. आता नवीन पदार्थ असल्यामुळे याला इतका आवडला. तो म्हणला अगं हे पदार्थ शिकून घे म्हणे. माझ्या मित्राची आई कोणती म्हणली, हो मला कळालं म्हणे, मी सगळं पाहिलं म्हणे, कसं करायचं काय करायचं सगळं पाहिलं. आता हिला काहीच येत नव्हतं महाराज, पण हे मोठेपणा मिरवणारी होती. सुंदर जेवण झालं. पुन्हा 1-2 दिवस राहिले आणि पुन्हा मुंबईला गेले. तो म्हणला का ग पुरणपोळी शिकली का? म्हणे शिकली. मी एक काम करूत म्हणे, आता हे पुरणपोळी खाण्याकरता माझे मुंबईचे काही मित्र बोलू. ठीक आहे म्हणे, तिकडं बघा, ठीक आहे म्हणे, तुम्ही काय करा म्हणे, कंपनीमध्ये जा, सगळ्यांना सकाळी फोन करा आणि येताना सगळ्याला घेऊन या. मी काय करतो म्हणे, सुंदर अशी पुरणाची पोळ्या बनवून ठेवतो. तुम्हाला मी वर्म सांगू, लक्षात ठेवा, आपलं वर्मावर चाललंय. तिनं सुंदर अशा प्रकारची महाराज पातेल्यात डाळ टाकली, डाळ शिजली, डाळ हटवली, साखर टाकली, पुरण शिजलं, सुंदर तिनं अशा प्रकारचं कणिक मळलं, सगळ्या गोष्टी केल्या. तवा ठेवला. आता पोळ्या लाटायला बसली महाराज. पण तिचं एक वर्म चुकलं होतं. काय? तिला एवढंच कळालं नव्हतं की पिठात पुरण घालायचं का पुरणात पीठ घालायचं, एवढंच विसरलं. बाकी सगळं माहित होतं. तिनं काय करायचं, पिठाचा गोळा घ्यायचा आणि पुरणामध्ये
टाकायचा आणि पोळी लाटायला बघायचं. जमते का पोळी आता? जमना. जमणं गेल्यावर तिनं डोकं लावलं, हुशार होती ती, म्हणे बरोबर आहे म्हणे, आपल्याला पोळी जमत नाही याचा अर्थ आपल्या अंगावर पिवळी साडी आहे म्हणे. आणि मित्राच्या आईच्या अंगावर पांढरी साडी होती, तिच्या नवरा वारला होता आणि पांढरी साडी घातल्याशिवाय आपल्याला पोळ्या करता येत. मग तिनं परत साडी बदलून पांढरी घातली, परत क्रिया सुरू केली महाराज. तिनं काय घ्यायचं, पुरण घ्यायचं आणि पुरणात पीठ भरायचं आणि लाटायची. जमल का? जमत नव्हती. तिच्या लक्षात आलं, म्हणजे अजूनही एक चुकलं. म्हणे काय, त्या आजीच्या हातात बांगड्या नव्हत्या म्हणे, आपल्या हातात काय आता बांगड्या फोडावं लागतील म्हणे. बांगड्या हसल्याशिवाय असल्यावर पुरणपोळी करता येत नाही. तिनं काय केलं, ते बांगड्याही फोडल्या महाराज, पण क्रिया तीच. पुरण घ्यायचं आणि त्याच्यात पीठ भरायचं. आता मला सांगा, किती वर्षे अशा पोळ्या केल्यावर पोळ्या होतील का? वर्म चुकलंय का ना. वर्म चुकल्यावर आहो, ते संध्याकाळी मित्र घेऊन आलं महाराज, ही गामाजोग झाली, एकही पोळी झाली, फजिती झाली. कशामुळं? अतिशहानपणा केल्यामुळं. मग वर्म माहीत पाहिजे, परमार्थात वर्म अशा प्रकारचं माहीत पाहिजे महाराज. काल आपण पाहिले खंडोबारायाने मणिमल्लाचा अशा प्रकारचा उद्धार केलाय. आणि खंडोबाराय अशा प्रकारचं महाराज जेजुरगड पर्वतावर आले. आल्यानंतर खंडोबारायाची अशा प्रकारचे भक्त असणारे हेगडी प्रधान कृष्णराव हेगडे, त्यांनी भगवंताकडे प्रस्ताव मांडला. म्हणे, देवा, अहो तुम्ही गडावर असता, पण गडावर तुमचा राज्याभिषेक झाला पाहिजे ना. गडाला राज्याभिषेक झाल्याशिवाय राजाला शोभा येत नाही देवा. पहिला प्रस्ताव टाकला. दुसरा प्रस्ताव टाकला. म्हणे, देवा, तुम्हाला राजा बनवण्याकरता अगोदर राणी पाहिजे ना. राणी असल्याशिवाय राजा बनवता येत नाही, होता येत नाही ना. खंडोबाराय म्हणतात, प्रधानजी, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? म्हणे, देवा, मला दोन प्रस्ताव मांडायचेच नाहीत म्हणे, एकच मांडायचंय. कोणता? तुमच्या लग्नाचा. पण तुम्ही काय म्हणसाल की, म्हणून अशा प्रकारचं म्हणे मी तो प्रस्ताव मांडलाय. म्हणे, राज्याभिषेक नंतर करू देवा, अगोदर तुमच्या लग्नाची काय केली पाहिजे, बोलणी केली पाहिजे. भगवान म्हणले, मग ठीक आहे, मी लग्न करण्याकरता तयार आहे, पण या गडाला शोभेल अशी सम्राज्ञी, अशी राणी पाहिजे, माझ्या स्वरूपाला शोभल अशा प्रकारची काय पाहिजे, राणी पाहिजे. हेगडी प्रधानानं सांगितलं, काळजी करू नका, ते आम्ही काम करतोय, फक्त तुम्ही लग्न करण्याकरता होकार द्या. भगवंतानी होकार दिला आणि होकार दिल्याबरोबर तो हेगडी प्रधान आनंदाच्या भरात नाचत नाचत खंडोबारायाचं महाराज सुंदर अशा प्रकारचं चिंतन करायला लागला. खंडोबारायाचं नाही खंडेराय हरी. खंडेराया हरे हरे, खंडेराया हरे हरे, खंडेराया हरे हरे, सपंता हरे हरे, खंडेराया हरे हरे, खंडेराया हरे हरे, खंडेराया हरे हरे, सकंता